वेळेच सोनं. आपला मगाशी चर्चा झाली होती ना. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येकाच्या जीवनात देव संधी देतो. संधी फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधी देतो महाराज. मी प्रौढी म्हणून सांगायचं नाही मला, किंवा माझी जाहिरात म्हणून नाही सांगायचं. योग आला म्हणून, आणि योगायोगाने ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार, ज्ञानेश्वरीचं वाचन, ज्ञानेश्वरीचं अध्ययन घराघरापर्यंत पोचलं पाहिजे. याकरता तरुण पिढीला एकत्र करून दर्जेदार तरुण पिढी ज्ञानेश्वरीमय जीवन त्यांचं कसं बनेल याकरता प्रयत्न करणारे महाराज इथं संजय महाराज उपस्थित आहेत. आणि म्हणून त्यानिमित्ताने आला योग म्हणून सांगतो, संधी येत असते. संधी सोनं केलं पाहिजे. कोरोनाचा पहिला कालखंड होता, आणि ज्या दिवशी ते सुरू झालं, लॉकडाऊन लागलं, मग ज्ञानेश्वरीचे एक पारायण केलं, तुकोबारायांच्या गाथेचे एक पारायण केलं, नाथांच्या भागवताचे एक पारायण केलं, निळोबारायच्या गाथेचे एक पारायण केलं, भावार्थ रामायणाचे एक पारायण केलं. करता करता आषाढ शुद्ध दशमीचा दिवस आला, आणि क्रांतीसूर्य संत वीर प्रातस्मरणीय श्री गुरु बंडा महाराज कराडकर तात्या त्यांचा फोन आला. म्हणे काय करता उपासना? काही नाही म्हटलं, आता ज्ञानेश्वरीची पारायण करायची इच्छा आहे म्हटलं. काही नाही म्हणे, होतंय म्हणले. मग होतंय एका दिवसात, काय अडचण नाही. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी सकाळी पारायण सुरू केलं, संध्याकाळी संपलं. एक पारायण पूर्ण ज्ञानेश्वरीचं एका दिवसात संपलं. द्वादशीला दुसरं केलं, संपलं. त्रयोदशीला तिसरं केलं, संपलं. आणि असं करता करता सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं आणि ज्ञानोबारायांच्या कृपेनं सलग 108 दिवसात सलग 108 पारायण झाली. ही कोणाची दया आहे? ही ज्ञानोबारायाची दया आहे. 1 रुपयाची गोळी सुद्धा खाल्ली नाही महाराज 108 दिवसात. काही झालं नाही, काहीच झालं नाही. हे का सांगा लागलो? संधी आलती, वेळ मिळत नव्हता. वेळ मिळाला, घेतलं सोनं करून. हे लक्षात ठेवा. आता हे रोजच्या फिरण्यानं लय अवघड होतंय, फार कठीण होतंय, वेळ इतका मिळत नाही. पण वेळ मिळाला, सोनं करा. बात त्या बिरबलनं बी आपल्या लगेच काढली तिकीट आणि गेला फिरायला. तो बिरबल थेट 84 दिवसानंतरच आला. सेकंड डोस नाही कळलं तुम्ही? हे 84 दिवसांनी होता ना डोस, दुसरा डोस, कोरोनातला डोस. बादशहानं सगळा दरबार बोलावला, तातडीची सभा बोलावली, सर्वपक्षीय बैठक, सगळे बोलावले. मंत्री महोदय, जनता दरबार. बिरबलला हजर केलं दरबारात आणि विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण? बोला बोला. बिरबलनं किती कांड लिहिली होती? बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. किती कांड लिहिली होती? एक पण नाही. का लिहिलं नव्हतं? गेलता का लिहिलं नव्हतं? बादशाचं कुठं रामायण असतं का? कस काय लिहितो? बादशहानं विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण? बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोडा अधूरा है. बादशाहनं विचारलं, बोले क्या अधूरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था. अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है वो बता दो, वो लिखाने का. बादशाह म्हटला, छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो. लिहिलंय तुम्ही. मोठ्या माणसाला कधी लहर येईन, कोणती लहर येईन सांगता येत नाही. 4-6 महिने निघून गेल्यावर अशीच एकदा बादशाहला लहर आली, आणि बादशाहने पुन्हा बिरबलला विचारलं, बिरबल हमारा महाभारत बनाव. त्याला वाटलं रामायणात नाही जमलं, महाभारत बघू. आता महाभारत कुणाचं? बोलत जाणार, कौरव पांडव. बादशाचं कुठं महाभारत असतं का? पण सत्य पुढं चालत नाही, नाही म्हणायची सोय नाही. हमारा महाभारत बनाव. बिरबलनं सांगितलं, सरकार त्याकरता खर्च खूप येईल. म्हणे किती? 9 कोटी रुपये मंजूर.
सरकार पण त्याकरता वेळ जास्त लागेल म्हणे. किती? 9 महिने सुट्टी पाहिजे. मंजूर. 9 कोटी रुपये घेतले. राहिलेल्या देशाची विमानाची तिकीट काढली. काय गेला बिरबल फिरायला. तो बिरबल थेट मास्टर डोसलाच आला. नाही, बुस्टर डोस. बुस्टर डोसला होता ना ते तिसरा डोस बुस्टर. आता तो घेतला नाही बघा, बऱ्यापैकी लोकांनी घेतलाच नाही. आला. तातडीची सभा बोलावली. सर्व पक्षीय बैठक, जनता दरबार. बिरबलला हजर केलं आणि बादशाहने विचारलं, बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत. आता सांगा, याने किती पर्व लिहिली होती? महाभारतात किती पर्व आहेत? 18 पर्व आहेत महाभारतात. भीष्म पर्व आहे, शांती पर्व आहे, युधिष्ठिर पर्व आहे. काहीच लिहिलं नव्हतं. का लिहिलं नव्हतं? का लिहिलं नव्हतं? का? फिरायला गेलं. काय उत्तर आहे? अहो, बादशाचं कुठं महाभारत असतं का? काय लिहिता काय? काहीच लिहिलं नव्हतं. विचारलं बिरबलनं, बादशाहनं बिरबलला, कहां तक आया है हमारा महाभारत. बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोडा अधूरा है. बोले क्या अधूरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री द्रौपदी के 5 पति थे, अपने और 4 साथीदार कौन है वो बता दो. वो लिखाने का है. बादशाह म्हटलं, छोड़ दो हमारा महाभारत. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो, अबे 15-20 मिनिट में हम कीर्तन छोड़ने वाले हैं. माझा मुद्दा इतकाच आहे, मोठ्या माणसाला कधी लहर येईल आणि कसली लहर येईल हे. आणि बादशाहने एकदमच बिरबलला सांगितलं, इनको भी हरा करो. आणि मग काय हो, त्या बिरबलला घाम फुटला. बिरबलनं सांगितलं, सरकार 2 दिवसाची वेळ द्या. चालेल म्हणे. बिरबल घरी आला आणि बिरबलचा चेहरा पडलेला. माणसाच्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावरच कळतं. सौभाग्यवतीनं बघितलं चेहरा पडलेला आणि मग सौभाग्यवतीनं विचारलं, धनी तुमचा चेहरा पडलाय, सुकलाय चेहरा, काय झालं? कीर्तन तुम्हाला सापडलं नाही? नाही म्हटलं, सापडलं कीर्तन. मी 8:30 तिथं पोचलो. म्हटलं कीर्तन. मग तुमचं कीर्तन झालं नाही का? चेहरा का पडला? नाही म्हटलं, तिथं भरपूर माझ्या आजूबाजूला कीर्तनकार येऊन बसले होते. टाळ घेऊन 7-8 कीर्तनकार उभा होते, पण म्हटलं कीर्तन माझंच. मग चेहरा का पडला? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? अरे म्हटलं, तिथं काय गंधर्वासारखे गाणारे होते, इंद्रासारखे वाजवणारे होते, परीक्षितीसारखे श्रोते होते, तिथं काय अडचण आहे? म्हटलं कीर्तन पण चांगलं झालं. मग तुमचा चेहरा का पडला? काय झालं? काय कीर्तनानंतरच व्यवस्थित झालं नाही का? अरे त्याची काय अडचण आहे म्हणलं, तिथं भगीराजी होते. बरोबर आहे ना? काय अडचण तर नाही की. मग सगळं चांगलं झालं तर चेहरा का पडला असं विचारलं. कोणी विचारलं? सौभाग्यवतीनं विचारलं. कोणाच्या? बिरबलच्या म्हणा. ऐका. आणि मग गंमत अशी आहे, बिरबलनं सांगितलं अशी अडचण आहे. ती म्हणाली, काळजी करू नका, मी मदत करते. ऐका पुढचं वाक्य, मालक अडचणीत असल्यानंतर मालकाला जी मदत करते अडचणीत, तिला पतिव्रता म्हणतात. मालकाला जी अडचणीत आणते. मी बोललो का काय? पुढचं बोलणार बी नाही मी, त्यांची संख्या जास्त आहे का. माझा मुद्दा इतकाच आहे. तर ऐका, सांगितलं, तिनं मदत केली. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आला आणि सांगितलं राजांना, चला राजे, पण ऐका राजे, चैत्र वैशाख महिन्याचे दिवस आहेत, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे, सूर्याची प्रखर किरण आहेत आणि तुमचे डोळे नाजूक आहेत. तुम्ही कधी एसीच्या बाहेर, एसीच्या म्हणजे वेशीच्या नव्हे, एसीच्या बाहेर कधी येत नाही. तुम्हाला सहन नाहीत होणार ती किरण. तुमच्यासाठी खास अमेरिकेहून ऑनलाईन मी गॉगल मागवलाय, चष्मा, तेवढा घाला बघा म्हणजे बरं होईल. ठीक आहे म्हणे. बादशाहनं तो चष्मा घातला आणि आले आणि पाहिलं तर सगळं आकाश
कसं झालं होतं सगळं आकाश कसं झालं होतं सगळं आकाश कसं झालं होतं 100% उत्तर तुमचं चुकलंय सगळं आकाश हिरवं झालं होतं का सगळं आकाश हिरवं दिसत होतं दिसणं वेगळं आणि असणं वेगळं म्हणून तर आमच्याकडे म्हण आहे दिसतं तसं आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही दिसण्यावर जात जाऊ नका दिसण्यावर जाऊन तारखा देत जाऊ नका पॅकिंग पाहून तारखा देत जाऊ नका आतला माल बी बघत जा मग नाद करीत जा कधीतरी या गोष्टीचा जरा अभ्यास करा फार गरज आहे या गोष्टीचा अभ्यास करण्याची मी थोडा स्पष्ट बोलणारा मनुष्य आहे म्हणून जरा स्पष्टच बोलतोय थोडा अभ्यास करत जा या गोष्टीचा फार त्याची आवश्यकता आहे दादा परभणीचे माधव महाराज मगर सुरजखेडकर जुन्या लोकांनी पाहिले असतील काय जीवन होतं त्यांचं ते म्हणायचे अरे कीर्तन 2 तास असतं आणि जीवन 22 तास असतं ते म्हणायचे एखाद्या बुवाचं 2 तासाचं कीर्तन ऐकून तारखा देण्याची घाई करत जाऊ नका अगोदर त्याचे राहिलेले 22 तास पाहत जा ते नीटनीटके वाटले तर तारखा द्यायचं आता तुम्हाला कुठं वेळ आहे ते 22 तास बघायला तुम्ही अभ्यास करा या गोष्टीचा संप्रदायाला या गोष्टीची नितांत गरज आहे अभ्यास करण्याची लक्षात ठेवा ते म्हणायचे आषाढीच्या कार्तिकीच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये चालत गळ्यात टाळ घेऊन भजन करत चालतोय का हे अगोदर पहा मग तारीख देत जा याची गरज आहे हो याची आवश्यकता आहे तर चला आकाश बदललं का आकाश बदलेल का पण आकाश बदलावं ही जर अपेक्षाच असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे आपली दृष्टी बदलली पाहिजे हिरवा चष्मा घातला की आपोआप सगळं आकाश कसं दिसलं हिरवं दिसलं नीट उत्तर द्या आता आकाश बदललं नाही बदललं काय दृष्टी बदलली आणि म्हणून ऐका जशी दृष्टी तशी सृष्टी वेदांतामध्ये यालाच दृष्टी सृष्टी वाद म्हणतात आणि म्हणून मायबाप माझी विनंती आहे आईसा भाव दे काही जसं इथं आकाश बदललं नाही तसं जग बदलायचं नाही आपली अंतःकरण वृत्ती बदलायची बस संपलं बाकी कीर्तन करायला पाहिजे आपली वृत्ती बदलली पाहिजे आपलं आचरण बदललं पाहिजे कसं आहे बघा जिकडे पाहे तिकडे देव दिसावा अशी तुकोबारायची काय आहे इच्छा आहे मागणी आहे बरोबर जरा लक्ष देऊन उत्तर द्या मुळात जिकडं पाहिल तिकडं देव नाही का अणुअणुत रेणुरेणुत कणाकणात प्रत्येक ठिकाणी कोण आहे देव आहे देव सर्व घटी राम देहा देही टाळी वाजवा सर्व घटी राम देहा देही टाळी वाजवा सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सूर्य प्रकाशक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे
विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्ताराला जेणे कहा पगडारू देखे अनेरा. लक्ष द्या. अनु अनुत रेणू रेणूत कणा कणात काय आहे? हे 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 काय आहे? हे हे मनानं देव आहे, काय बिघडत? आताच काय चालली होती चर्चा? अनु अनुत रेणू रेणूत कणा कणात कोण आहे? मग ह्याच्यात देव नाही वय? मग अर्थ इतकाच आहे, सर्वांग सर्वाधारी मीच नमस्कारीला जी, दान पुण्याधिक जी माझे सर्वत्र मीच नमस्कारीला जी. ऐका, गोड बोलतात ज्ञानोबा. लक्ष द्या. थोडक्यात काय सिद्ध झालं? सर्व ठिकाणी कोण आहे? देव आहे. बरोबर. मग सर्व ठिकाणी देव आहे, मग आम्हाला दिसत का नाही? उत्तर देतो, उत्तर देतो. ए पुरण ए दादा, आकाशातल्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्या पिवळे असतात का काळे असतात? घाबरू नको. चांदण्या चांदण्या म्हणतोय, बोल. काळे असतात का पिवळे असतात? आता पिवळ्या. अरे अगोदरच बरोबर होतं की डावळ्या? तेच बरोबर होतं ना. घाबरला ना की तो. उत्तर आहे. तर आकाशातल्या चांदण्या कशा असतात? पांढऱ्या. बरोबर. पण कधी कधी त्या पांढऱ्याच चांदण्या एखाद्या पाहणाऱ्या माणसाला पिवळ्या दिसतात. कशामुळं? ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी दिठे वेदली कवळे, तै चांदनिया ते म्हणे पिवळे, देवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. किंवा तुकोबारायचं चरण सांगतो, कामीन जयाच्या जहाली नेत्राशी, देखे तो चंद्राशी पितवर्ण. ऐका, गाईचं दूध, गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? गाईचं दूध, गाईचं गाईचं गोड गोड असतं. अगदी गोड, घाबरू नका. गोड पाहे पा दूध पवित्र आणि गोड असतं. पण कधी कधी ते गोडच दूध एखाद्या पिणाराला म्हणजे आओ दूध पिणाराला हो कसं लागतं? कडू लागतं. कडू. का बर? ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी जरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानिती माते. लक्ष नीट द्या. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. ताप आलेल्या व्यक्तीला गोडच दूध कडू लागतं. उत्तर देत चला. दोष चांदण्याचा का पाहणाऱ्याच्या दृष्टीचा? दोष दुधाचा का दूध पिणाऱ्याचा? आता ऐका, आता ऐका. दृष्टी स्वच्छ झाली की चांदण्या पांढऱ्याच आहेत. जीभ निरोगी झाली की दूध गोडच आहे. अगदी तसं जिकडे पाहे तिकडे देव आहेच आहेच. आम्हाला दिसत नाही. दोष देवाचा का आमच्या अंतःकरण वृत्तीचा? आमच्या अंतःकरण वृत्तीचा. मग बघा, आता कीर्तन इथपर्यंत आलं. काय? चांदण्यात बदल करायचा नाही, बदल नजरेत करायचा. बदल दुधात करायचा नाही, करायचा. जीभ निरोगी झाली की दूध गोडच, दृष्टी स्वच्छ झाली की चांदण्या पांढऱ्याच. तसं अंतःकरण वृत्ती स्वच्छ झाली की जिकडे पाहे तिकडे देव आहेच. मी सगळा डोलारा कुठाला? अंतःकरणावर. म्हणून राजानो, अंतःकरण वृत्ती स्वच्छ झाली पाहिजे. अंतःकरण वृत्तीतले विकार, दोष, दुर्गुण गेले पाहिजेत. वृत्तीतले दोष गेले, विकार गेले, विषमता गेली की समता आणावी लागत. ऐका, द्वैत गेलं की अद्वैत आणावं लागत नाही. भेद गेला की अभेद आणावा लागत नाही. अज्ञान गेलं, ज्ञान आणावं लागत नाही. नसलंच कळलं तर मग रात्र गेली की दिवस आणावा लागत नाही. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय सांगतात, रात्रीची बारी सरे. अरे रात्र सरली की खाली काय शिल्लक राहतोय? दिवसच की. तसं राजानो, अंतःकरणातली विषमता निघून गेली म्हणजे विकार निघून गेले की मग जिकडे पाहे तिकडे कोण दिसणार आहे? देवच. म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला प्रार्थना करतायत की हे भगवान,
तुम्ही काय करा, माझ्या अंतःकरणातली विषमता बाजूला सारा आणि तुम्हीच माझ्या अंतःकरणामध्ये येऊन, हृदयामध्ये येऊन, ठाण मांडून माझ्या हृदयामध्ये येऊन बसा. ही प्रार्थना, ही मागणी तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात करतात. तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, टाळी वाजवा. तुका म्हणे विषमे सारी, 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 तुका म्हणे विषमे सारी. आणे धरी जीवाची, आणे धरी जीवाची गाय गेलो एक देश, टाळी वाजवा. गाय गेलो एक देश. आणे धरी जीवाची, आणे धरी जीवाची गाय गेलो एक देश. टाळी टाळी. आया गेलो एक देश. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा सगळे. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.